हरि ओम. चिंतन प्रवचन क्रमांक 82. वृद्धापकाळ. जसजसे वय वाढत जाते तसतसे आपण वृद्ध, म्हातारे, गलित गात्र, थकलेले होत जात आहोत याची जाणीव होते आणि बहुतांशी जणांना एक प्रकारची भीती, चिंता, नैराश्य वाटू लागते. ही भीती, चिंता, नैराश्य अनेक जणांनी अनेक प्रकारे असते. काही जणांना आपल्याला मृत्यू येणार याची भीती वाटते. त्यावेळी श्वास कोंडणार, आपण गुदमरणार, या कुशीवरून त्या कुशीवर श्वास घेण्यासाठी सारखे तळमळत राहणार याची भीती वाटते. इतरांचा तसा पाहिलेला अनुभव असतो. त्यावेळी जे काही दुःख होणार ते जणू काही आत्ताच होत आहे असा चेहरा करून कंठ दाटून येतो. रडवेले होतात, डोळ्यात पाणी तरारते आणि गालावर उघळते. काही जणांना आता आपल्या मागे आपल्या कुटुंबियांचे कसे होणार याची चिंता वाटते. हे इतके जे काही मिळवले, आपली पुढील पिढी याचा सांभाळ चांगला करेल का या विचाराने ते बेजार होतात. काही जणांना पाप केल्यामुळे आपले नरकात हाल होणार याची काळजी वाटते. तर काही जण आपण इतके पुण्य मिळवले त्याचे उपभोग स्वर्गात नक्की मिळतील का या विचाराने चिंतित होतात. काही जणांना आता हे जे काही आपण उपभोगत जगत मौज करत आहोत ते मृत झाल्यावर सर्व संपणार अशा विचाराने नैराश्य येते. काही जण म्हातारपणी आपली मुले आपल्यासारखी कर्तबगार झाली नाहीत यामुळे निराश होतात. काही जण आपण खूप कष्ट घेतले आणि तरीही आपण त्या अमक्या इतके वैभव मिळवू शकलो नाही म्हणून वृद्धापकाळी निराश होतात. अशा या वृद्धापकाळच्या भीती, चिंता, नैराश्य याची यादी प्रदीर्घ होऊ शकते. केवळ काही उदाहरणे आपण पाहिली. ही यादी कितीही दीर्घ आणि भिन्न प्रकारची असली तरीही याचे मूलभूत कारण आणि त्यावर मूलभूत उपाय भौतिकात उपलब्ध नाही. तो केवळ अध्यात्मातच उपलब्ध आहे. भौतिकात यावर जे उपाय सुचवले जातात ते बहुतांशी धार्मिक आहेत. यामुळे ते तकलादू असून ते कोणत्याही भक्कम तत्वावर आधारित नाहीत. येथे श्रद्धेचा, भावनांचा, अज्ञानाचा, पारंपरिक रूढींचा खेळ खेळला जातो. त्याला काहीही अर्थ नाही. किंवा आध्यात्मिक तत्वांचा वापर करून वृद्धापकाळी दिलासा दिला जातो. उदाहरणार्थ, आत्मा अमर, नित्य, सत्य आहे आणि आपण त्याचे अंश-वंश आहोत. यामुळे मृत्यू आपल्या देहाचा होतो, आपला नाही. परंतु ही एक तात्पुरती सांत्वना आहे. वृद्धापकाळी मृत्यूमुळे निर्माण होणारी भीती, चिंता, नैराश्य नष्ट करण्यासाठी याचा काही उपयोग होत नाही. तेव्हा आपण आता या वृद्धापकाळाच्या भीती, चिंता, नैराश्य याचा आध्यात्मिक तत्वांप्रमाणे विचार करून त्या कशा कायमकरिता दूर करता येतील आणि असे होऊ नये म्हणून यावर आपण काय करू शकतो याचा विचार या लेखात करू. वृद्धापकाळी जी भीती, चिंता, नैराश्य येते ती वय वाढत गेल्यावर मृत्यूची चाहूल लागली की जास्त घट्ट होत जाते. कारण त्यावेळी यावर काही उपाय करू जाता त्यासाठी आयुष्याचा पुरेसा वेळ नसतो. गात्रे थकलेली असतात. तसेच उमेद, उत्साह, उल्हास कमी झालेला असतो. याचबरोबर आधुनिक काळाबरोबर धावाधाव करणे शक्य होत नाही. मग अशी परिस्थिती मानवाला अपरिहार्य आहे का? हे असेच व्हायचे का? सर्वांच्याच बाबत हे असे घडते का? यावर काही उपाय नाही का? तर याचे उत्तर वास्तवात हे असे व्हायचे काही कारण नाही असेच आहे. तरी जे होते त्याला केवळ आपण आणि आपणच सर्वस्वी जबाबदार आहोत. याचा अर्थ जर यामागील अध्यात्म आपण वेळीच समजून घेतले तर आपण त्याप्रमाणे आपल्यामध्ये योग्य ती सुधारणा करून आपल्या जीवनामधून वृद्धापकाळातील भीती, चिंता, नैराश्य हद्दपार करू शकतो आणि कवेलानंदात जगू शकतो. हाच या लेखाचा हेतू आहे. याचे मूलभूत कारण असे आहे की आपण जीवन न जगता आयुष्य जगत असतो. बालपणी आपण जगण्यासाठी, स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी पालकांवर अवलंबून असतो. आपल्याला अशा या असहाय्य अवस्थेत त्यांच्या मताप्रमाणे, त्यांच्या मनाप्रमाणे, त्यांच्या कलेने जगावेच लागते. यामुळे आपल्याला आपले मत नसते आणि असले
तरी जगायच्या काळजीने, मार मिळेल या धास्तीने ते व्यक्त करता येत नाही. कारण अगदी उघड असते. आपल्याला विचारतो कोण? मग त्याची कारणे काही असोत किंवा नसोत. अशा प्रकारे बालपणी आपण काही बाबतीत कळत तर काही बाबतीत न कळत सतत दबावाखाली जगत असतो. आपल्याला आपल्या मतानुसार, मर्जीनुसार जगता येत नाही. याचा अर्थ आपला स्वभाव कायम दडपणामुळे दबला गेलेला असतो. आपला स्वभाव हा आपल्या गतसंचनानुसार, प्रारब्धानुसार असतो आणि आपला स्वभाव हाच आपला धर्म असतो. आणि हे गतसंचित संपण्यासाठी त्याप्रमाणे आपण भविष्यात जगावे अशी नियतीची अपेक्षा असते. परंतु तसे होत नाही. म्हणजे आपल्या आयुष्याची सुरुवातच संचित न संपता त्यात भर घालत सुरू होते. हे अनैसर्गिक नियतीच्या विरुद्ध असते. यामुळे बालपणापासून आपले भौतिक वय वाढत जाते, परंतु आपली अंतःप्रगती तर होत नाहीच, उलट अधोगती मात्र होते. आपण आपल्या संचितानुसार घडत नाही. वयोमानानुसार आपण हळूहळू तारुण्यात येतो, परंतु संचितानुसार अजून आपले शैशव संपलेले नसते. आता तारुण्यात तरी आपल्याला आपला विचार करायला वेळ मिळेल असे वाटते, परंतु तसे होत नाही. कारण बालपणीच्याच प्रवाहाने आपल्याला तारुण्यात ढकललेले असते. कौटुंबिक जबाबदारी सतत वाढत जाते. त्यासाठी आपल्याला आपल्या स्वभावाविरुद्ध म्हणजे संचिताविरुद्ध पैसे मिळवत राहावे लागते. यात आपण पूर्ण बुडून जातो. तेथे अंतःश्वास गुदमरतो, कोंदटायला होते. कारण त्या उमेदीत आपल्याला कामानिमित्त बाह्य प्रकाश जरी भरपूर मिळाला तरी महादिव्य अशा आत्मप्रकाशाचा पत्ता नसतो. परंतु काही इलाज नसतो. तसेच धडपडत अडखळत जगावे लागते. प्रौढावस्थेत जरा स्वतःबद्दल विचार करायला वेळ मिळू लागतो. तेव्हा लक्षात येते की आपल्याला अमुक मार्गाने जगायचे होते, परंतु आपण तमुक मार्गाने जगलो. यामुळे आपल्याला मानसिक स्थैर्य मिळाले नाही. आपण या न त्या कसल्या तरी चिंतेत जगत आहोत. परंतु आता वृद्धावस्था हळूहळू डोकावू लागते. त्यावेळी मृत्यूची चाहूल लागते आणि आपण जसे जगायला नको होते तसे जगत मरणार याची भीती वाटू लागते. आपला जन्म वाया गेला या अशा भावनेने नैराश्य ग्रासते. आपण एकलकोंडे होतो. वृद्धापकाळी मृत्यूची भीती, चिंता, नैराश्य वाटते. याचे कारण कोणत्याही परिस्थितीने काय असेना, परंतु आपण आपल्या स्वभावाप्रमाणे, संचिताप्रमाणे, प्रारब्धाप्रमाणे, थोडक्यात नैसर्गिकपणे जगलो नाही हे असते. यामुळे संचिताचे गाठोडे जड होत जाते. म्हणून आपण पाहाल की ज्यांना बालपणापासून त्यांच्या स्वभावाप्रमाणे जगायला मिळते ते मृत्यूबद्दल भीती बाळगत नाहीत. त्यांना कसलीही चिंता नसते आणि नैराश्य तर त्यांना शिवतही नाही. ते बिनधास्त जगत असतात. यापैकी काहींना कळत आणि उर्वरितांना न कळत अध्यात्म प्राप्त होते. अशांना कधीही पाहावे ते नेहमी मजेत, आनंदात हसत असतात. त्यांना सगळाच उत्साह, उल्हास असतो. कितीही कसलेही संकट आले तरी त्यांची सहजावस्था ढळत नाही. यामुळे भीती न वाटता, चिंता न करता, नैराश्य न होता, निराश न होता ते त्यांच्या नैसर्गिक शांत स्वभावानुसार संकट निवारण करायला सुरुवात करतात. यामधून बाहेर आल्यावरही ते तसेच हसत, मजेत, शांत असतात. काही मिनिटांपूर्वी आपल्यावर संकट कोसळले होते याचा मागमूस त्यांच्या चेहऱ्यावर नसतो. झाड पहा कसे वाढते. जमिनीमध्ये बीजाला माती पाणी मिळते की त्याला वरच्या बाजूला अंकुर फुटतो. त्याचवेळी हळूहळू त्याला खाली मुळे धरतात. ती मुळे जमिनीत आजूबाजूला सखोल पसरतात आणि त्या झाडाला अनुकूल असे अन्नरस शोषून घेऊ लागेपर्यंतच त्या बीजामध्ये झाडाला जगण्यासाठी अत्यावश्यक अन्नरस असतात. यानंतर बीजामध्ये जे मातूल अन्नरस असतात त्याप्रमाणेच मुळे अन्नरस मिळवू लागतात. आता अंकुर जमीन भेदून वर जातो आणि प्रकाश हवा मिळवू लागतो. झाड आकाशात वर जात बाजूला फांद्यांचा विस्तार करत जोमाने वाढू लागते. त्या झाडाला एक परिपक्वता येते. आता फुले, फळे पिकवून इतरांसाठी सोडून देते. सावलीचा उपयोग वाटसरूंना करू देते. पक्ष्यांना आसरा देते वगैरे वगैरे.
यात विशेष माहीत करून घेण्याची गोष्ट म्हणजे बीजामध्ये जर लाल फुले येणारे मातूल अन्नरस असतील तर ती मुळे तेच अन्नरस शोषतात. बीजामध्ये जर हापूस आंबा येण्याचे अन्नरस असतील तर ती मुळे तेच अन्नरस शोषून घेतात. बीजाचे जे मूलभूत मातूल संचित असते त्याप्रमाणेच मुळे अन्न शोधतात. झाड त्याप्रमाणे जगते आणि त्या झाडाला ती पाने फुले फळे येतात. अशा प्रकारे हे समजून विशेष करून पालकाने त्यांच्या पाल्यांना त्यांचा कल जाणून त्यांच्या नैसर्गिक स्वभावाप्रमाणे स्वातंत्र्य द्यावे. नित्य दैनंदिन जीवनात त्यांच्या मागे लागू नये. त्यांना जसे जगायचे आहे तसे त्यांना करू द्यावे. सकाळी उठायला, देहधर्म आवरायला, अभ्यासाला त्यांना स्वातंत्र्य द्यावे. त्यांच्या मागे भुणभुण किरकिर करू नये. फक्त जेथे अयोगिक, कुसंस्कृत अनात्म धोका असतो तेथे घंटा वाजवा, गजर करा, हातोडा ठोका, 4 वेळा प्रेमाने समजावून द्या. परंतु तो कांठळ्या बसवणारा आवाज, धाक दाखवणारा, भीती निर्माण करणारा नको. याला पालकांनी आपणहून मर्यादा घालून घ्या. पावलोपावली झेलू नका. तुम्ही फक्त तुमचे कर्तव्य करा. पाल्यांची निंदा करू नका. त्यांची उणीधुणी काढू नका. उंबरठ्याच्या बाहेर त्यांच्या खाजगी गोष्टींची वाच्यता करू नका. कोणाही पाशी तुलना करू नका. जेव्हा पाल्य ठेचकाळतात, टक्के टोणपे खातात, तेव्हा सुधारायचे असल्यास आपणहून सुधारतात. परंतु जर सुधारायचे नसतील तर तुम्ही कितीही काही केलेत तरी ते कधीही सुधारत नाहीत. उलट मुद्दामून वेडेवाकडे वागतात. हे त्यांचे गतसंचित प्रारब्ध भोग असतात. ते त्यांनी उपभोगून संपवल्याशिवाय त्यांच्यात सुधारणा होणे जवळजवळ अशक्य असते. फार क्वचित सद्गुरूच्या पावन उपदेशाने कदाचित सुधारतात. हे पालकांनी जाणून घ्या. त्यांना त्यांच्या संचिताप्रमाणे राहू द्या. मूर्खपणा करत असतील तर त्यासाठी पैसे देऊ नका. नसते लाड पुरवू नका. त्यांच्या वयाला शोभायमान असेच त्यांना उपलब्ध करून द्या. त्यांना त्यांच्या पायावर उभे राहण्यासाठी ताकीद द्या. तशी सक्ती करा. काहींना बालपणी, तर काहींना तरुणपणी, तर काहींना प्रौढपणी, तर काहींना वृद्धापकाळी स्वातंत्र्य मिळते. अशावेळी आणखी वेळ वाया न घालविता अध्यात्मज्ञान प्राप्त करायला सुरुवात करावी. आध्यात्मिक पुस्तके वाचावेत, प्रवचने ऐकावेत, सद्गुरूचा शोध घ्यावा आणि त्याच्या पावन सान्निध्यात जमेल तितके असावे. यायोगे आपला स्वभाव हा नैसर्गिकपणे आत्मप्राप्तीसाठी आहे हे जाणून घ्यावे. त्याप्रमाणे नियती आपल्याला संचिताप्रमाणे जगण्याची संधी देते. ती वेळीच ओळखावी. ती कष्टमय आहे की सुखावह आहे याची चिकित्सा न करता निःशंकपणे त्याचा स्वीकार करावा. याप्रमाणे अध्यात्मज्ञानाने आपण जगू लागल्यावर आपले सर्व लक्ष अध्यात्मामध्ये गुंतते. आता झाडाच्या सावली, फुला, फळाप्रमाणे आपण आपल्याप्रमाणेच इतरांनाही आपल्या आत्मानंदात सहभागी करतो. त्या आत्मानंदात जगण्यामागे आपण मृत्यू विसरतो. आपल्यामध्ये एक सुंदर परिपक्वता येते. वृद्धावस्था हे आपल्या जीवनाचे अत्युच्च शिखर आहे ही जाण येते. आता बालपणीचा अज्ञानी वेडेपणा गेलेला असतो. तारुण्यामधील वासनांचे शमन झालेले असते. प्रौढावस्थेमध्ये अनुभवांचे गाठोडे जवळ असते. वृद्धापकाळी अशा प्रकारे एक सुंदर परिपूर्ण परिपक्वता आलेली असते. आता वृद्धापकाळ कसा आनंद वाटत जात असतो. शिखरापलीकडे उतार असतो. तो उतरण्याऐवजी आपण आनंदाने तेथून योगधामी उड्डाणाची तयारी करतो. मृत्यूची चाहूल लागली तर आपण आता नवा देह धारण करणार, योगधामी पोहोचणार या आनंदात मृत्यू सहज स्वीकारतो. बहुतांशी जणांना अशा आत्माचरणाने मृत्यू त्यांच्या न कळत झोपेत येतो. देह झोपलेला असताना औषात्मा अंतःकरणामध्ये गुप्त गुहेमध्ये योगधामी प्रयाण करतो. अध्यात्मज्ञानाने आपल्याला जाण येते की 84 लक्ष जीवांनी देह धारण करून सृष्टीलीला अवलोकन केल्यावर मिळणारी मृत्यू ही एक मोलाची विश्रांती आहे. आता योगधामी मृत्यूची प्रतीक्षा करताना मिळणारा मृत्यू हा आत्मपरब्रह्म पुरुषोत्तमाचा आशीर्वाद आहे. ही मुक्ती प्राप्त करायची संधी आहे. वृद्धापकाळी अशी विश्रांती, आशीर्वाद मिळाल्यावर आपण मोठ्या आनंदात जीवन जगू लागतो. आजूबाजूचे तरुण चकित होतात.
प्रौढ विस्मयाने आपल्याकडे पाहतात. वृद्ध तर आपल्याला या उत्साहाचे रहस्य काय असे विचारू लागतात. त्यांनाही आत्मज्ञानाची महत्त्वे सांगावी. आपल्याला त्यांना सहभागी करावे आणि आपल्यासारखे त्यांना आनंदी, उत्साही, उल्हसित करावे. त्यातून कोणी आपल्याला डिवचायला म्हातारा, वृद्ध असे हिणवू लागले तर हसत सांगावे, अरे बुड्ढा होगा तेरा. हरिओम हरिओम हरिओम.